लासलगावला जनजीवन विस्कळीत झालं असून सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशामध्ये इंधनाचा तुटवडा, त्याचबरोबर इंधनाचे दर सातत्यानं वाढत आहेत. सध्याचा काळ हा मशागतीचा काळ असल्यानं खरीप हंगामाची पूर्वतयारी सध्या शेतकऱ्यांकडून सुरू आहे. पुढच्या महिन्यामध्येच खरीप हंगामाच्या पेरण्या होण्याची शक्यता असल्यानं ट्रॅक्टर आणि इतर अवजारांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र सध्या अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्धता नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडल्या. डिझेलचे दर देखील गेल्या काही दिवसांपासून वाढलेत, त्यामुळे मशागतीचे देखील दरांमध्ये वाढ झाली आहे. त्यापुढे देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता असून येणाऱ्या हंगामाला पुरेल इतके डिझेल अथवा इंधन न मिळाल्यास खरीप हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होईल. डिझेलचे दर वाढल्यानं डिझेलचा, त्याचबरोबर रासायनिक खतांचा आणि निविष्ठांचा देखील तुटवडा भासू शकतो. रासायनिक खतं आणि शेतीची निविष्ठा महाग होऊ शकतात. युद्धाची सुरुवात होऊन बरेच महिने झालेत, मात्र केंद्र सरकारकडून याबाबत संभाव्य धोका ओळखून कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी केलेली नसल्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. काही राज्यांमधील निवडणुका होईपर्यंत जनतेला अंधारात ठेवण्यात आलं आहे. आता मात्र इंधन बचतीचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारचं हे ढिसाळ नियोजनाचं लक्षण असल्याचं मत प्रसिद्ध कृषीतज्ञ, त्याचबरोबर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. इंधन तुटवड्यामुळे आणि इतर बाबींमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार हे केंद्र सरकार राहील, अशी घणाघाती टीका होळकर यांनी केली आहे. बघू शकतायत, फक्त याच पेट्रोल पंपावरती आपल्याला डिझेल मिळत आहे आणि या संपूर्ण पंचकृषीमध्ये कोणत्याच पेट्रोल पंपावरती आपल्याला डिझेल उपलब्ध नाहीये. याची शासनाने दखल घ्यायची आणि शेतकऱ्यांना आणि सामान्य लोकांना जो त्रास होतोय, या त्रासातून लवकरात लवकर शासनाने याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. आणि हे दिवस का येत आहेत, कारण आपण ज्यावेळेस मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं का आजचे दिन येणार आहे, आता हेच का आजचे दिन, हे आम्हाला विचारण्याची वेळ आलेली आहे. मी भाजपाचा खरंच समर्थक आहे, माझ्या सर्व पोस्ट पण आपण बघू शकताय. पण जर अशी परिस्थिती असेल तर या खरंच पक्षच जबाबदार आहे की अजून दुसरे काही कारण आहे, युद्धाचं कारण आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन सरकारने यावरती काहीतरी उपाययोजना करावी आणि आम्हा सर्वसामान्य लोकांना यातून दिलासा द्यावा, हीच मी सर्वांना विनंती करेन, शासनाला विनंती करेन. धन्यवाद. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.